लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जान्हवी जयंतचा डबा गाडीमध्ये ठेवण्यासाठी आलेली असते। त्यानंतर ती डिकी उघडते आणि डबा ठेवून देते। त्यानंतर तिला जे समोर दिसतं ते खूप धक्कादायक असतं। तिला जयंतच्या त्या डिकीमध्ये ते काळे जॅकेट सापडतं आणि तो मास्कसुद्धा सापडतो। त्यानंतर जान्हवीला क्लिक होतं की हा असाच प्रकारचं जॅकेट आणि मास्क घातलेला व्यक्ती जयंतने आपल्याला लॅपटॉपवर चोर म्हणून दाखवलेला असतो आणि पोलिसांनासुद्धा त्याने तसंच सांगितलेलं असतं। आणि हा सेम जॅकेट आणि मास्क या जयंतच्या गाडीमध्ये कसा हे पाहून जान्हवीचं डोकं अगदी चक्रावून गेलेलं असतं। त्यानंतर जयंत जेव्हा गाडीजवळ येतो तेव्हा जान्हवी त्याला जाब विचारते। ती म्हणते की जयंत, हा सर्व काय प्रकार आहे? तू पोलिसांना दाखवलेल्या व्हिडिओमध्ये हा असाच जॅकेट आणि मास्क त्या चोराने घातला होता आणि ते जॅकेट तुझ्या गाडीमध्ये कसं काय आलं? हे ऐकल्यावर मात्र जयंतचा चेहरा अगदी गोरामोरा झालेला असतो। त्याला आता जान्हवीला काय उत्तर द्यावं हे सुचतच नसतं, कारण की अगोदरच घरामध्ये CCTV आहेत हे एक भयानक सत्य जान्हवी पुढे आलेलं असतं। त्यातनं कसा तरी जयंत बाहेर पडून त्याने पुन्हा जान्हवीचा विश्वास संपादन केलेला असतो। परंतु आता हे जे धक्कादायक सत्य आता जान्हवीसमोर आले त्याच्यातून जयंत निभावून निघणार का? आणि जयंत आता जान्हवीला या सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं देणार? आणि आता पुन्हा तो जान्हवीचा विश्वास संपादन करणार का? आणि आता मात्र जान्हवी जरी जयंतवर विश्वास ठेवत असेल तरी जान्हवीला आता संशय आला आहे की जयंत हा आपल्याशी नेहमीच खोटं बोलत आलेला आहे। त्यामुळे आता ती जयंतवर अगदी बारीक लक्ष ठेवणार आहे आणि ती जयंतचा लॅपटॉप मिळवून त्या लॅपटॉपमध्ये आता ती काही व्हिडिओज आणि काही मेसेजेस शोधणार आहे। जान्हवी आता जयंतवर बारीक लक्ष ठेवून त्याला रंगेहात पकडणार आहे। त्यासाठी आता जान्हवीने खूप हुशारीने वागायला सुरुवात केलेली आहे। येत्या भागामध्ये आपल्याला हे सर्व पाहायला मिळणार आहे।